सीएसएमटी स्थानकातून आंदोलकांना बाहेर पडण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। सध्या लवकरात लवकर सीएसएमटी स्थानकातून बाहेर पडा अशा सूचना या आंदोलकांना करण्यात आलेल्या आहेत। गाड्या देखील हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकातून हे आंदोलक बाहेर पडतायत। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी सीएसएमटी स्थानकामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहे ते आंदोलक आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु 12 वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलनाची परवानगी जी आहे ती परवानगी मराठा आंदोलकांना नाही। त्यासाठी संपूर्ण आंदोलक जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। या इथं दंगल नियंत्रण पथक त्याचसोबतच पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जे आंदोलक आहेत ते आंदोलक गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या ठिकाणी ठिय्या मांडून उभे असलेले, ठिय्या मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळत होते। याच आंदोलकांना जे आहेत त्या आंदोलकांना आता पोलिसांच्या वतीनं बाहेर काढण्यात येत आहे, कारण की गेल्या 5 दिवसांपासून आपण पाहतोय की अनेक आंदोलक जे आहेत ते आंदोलक या ठिकाणी ठिय्या मांडून होते। न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतरत्र कुठेही आंदोलन करू नका असं न्यायालयाने जे आहे ते आदेश देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आज आंदोलकांना बाहेर काढताय, काय सांगाल, काय तुमचं म्हणणं आहे? आमचे वरिष्ठ सांगतील। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की सर्व आंदोलकांना जे आहे ते या ठिकाणाहून बाहेर काढलं जाते, कारण की 5 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी उभे होते आणि आंदोलक उभे असल्यामुळे या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतरत्र कुठेही आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती परवानगी नाहीये। त्याच्यामुळे 12 वाजण्याची वेळ दिली होती, 12 वाजून गेलेले आहेत। त्याच्यामुळे जे सीएसटी स्थानकामध्ये अनेक आंदोलक जे आहेत ते आसरा घेऊन या ठिकाणी बसलेले होते, ठिय्या मांडून आंदोलन करत होते। तो संपूर्ण सीएसटीचा परिसर जो आहे तो धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।